आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाटील, अरे मनोहर, ये मित्रा ये. बस बस ये बस. मुजुमदार साहेब, हा मनोहर शिगवण, हा माझा खूप चांगला मित्र आहे. ओ, अच्छा अच्छा, नमस्कार. नमस्कार नमस्कार. आत्ता लक्षात आलं. साहेब, तुम्हाला मी म्हणालो होतो ना की त्या सुगंधाचं ज्या मुलासोबत लग्न ठरलेलं ना, हे त्याचे वडील. साहेब, जसं या गावामध्ये माझा दबदबा आहे ना, तसं याचाही या गावामध्ये दबदबा आहे. आणि विशेष म्हणजे त्याला लोक खूप मानतात. बोल, कसं काय काय काम काढलं का उगाच सहज झालंस? बरं, लग्नाची तयारी सुरू आहे ना? लग्न मोडलं. काय? लग्न मोडलं? हो, मुलालाच लग्न करायचं नव्हतं आणि त्यात सुगंधालाही शाळा शिकायची होती म्हणून लग्न मोडलं. आणि मुलगी शिकून काय करणार आणि शिकणार कुठे? आणि आपल्या गावात एवढी मोठी शाळा कुठे आहे? त्यासाठी तर तुझ्याकडे आलोय बघ. आपल्या गावात ती सरकारी जागा नाही का, तिथं म्हटलं एखादी शाळा कॉलेज उभारू, यासाठी तुझ्याकडे आलो. गावात सरकारी जागा आहे? कुठे आहे? तिथंच, जिथं तुमचा फुकटचा अड्डा आहे तिथं. एक सांगू का तुम्हाला, त्यात पडू नका. काय, खूप मोठे मोठे लोक पस्तावलेत. कसं आहे ना मुजुमदार साहेब, कधी कधी जी गोष्ट मोठ्या मोठ्यांना जमत नाही ना, ती गोष्ट लहान माणसं करून दाखवतात. हत्ती केवढा मोठा आहे, पण एवढीशी मुंगी आहे ना, त्याला सैरा भैरा करून पळवते. हे बघ मनोहर, तू माझा चांगला मित्र आहेस म्हणून तुला समजावून सांगतो. तुला जेवढे पैसे हवेत ना, सांग, आम्ही देऊ तुला. तू आकडा बोल आणि विषय संपव. चालेल चालेल. बोल, किती पैसे हवे तुला? माझी काही माणसं आहेत, त्यांना बोलवतो. तुझी माणसं? अरे बोलव की मग. थांबा, बोलवतो. या. आता हा काय आगाऊपणा आहे? आगाऊपणा तर तुम्ही करताय आणि त्याचंच उत्तर द्यायला आलोय. तुम्ही मला म्हणाला होतात ना, माझ्या बाजूने माणसं नव्हती, त्याचा फायदा घेतला तू. पण आता माझ्याकडे ती ताकद सुद्धा आहे. त्यामुळे खेळायला मजा येईल. आणि शिगवान साहेब बरोबर बोलले, ज्यांना तुम्ही स्वतःपेक्षा लहान समजताना त्यांच्याकडे किती मोठी ताकद आहे याची कल्पना नसते तुम्हाला. मुजुमदार साहेब, तुम्ही मला म्हणाला होतात ना, काहीही कर. आता करायला घेतलंय मी. आता तुम्हीही मला काहीही करून अडवून दाखवा. येते.
आता जरा बरं वाटलं मला. नाही, सुगंधाचा सासरा आपल्यासोबत आल्यामुळे जरा धीर आलाय मला. आणि मला माहित नव्हतं की पाटील या मनोहर काकांना पण घाबरतोय. त्यांचा गावात दरारा आहे हे ऐकून खूप बरं वाटलं. खरं तर त्यांच्या शब्दाला खूप मान आहे आपल्या गावात. त्यांची साथ जर आपल्याला मिळाली तर खूप मोठी मदत होईल. तर सुंदरी, त्यांची आपल्याला कशी मदत होईल? मी त्यांना सांगितलंय की जास्तीत जास्त गावकऱ्यांपर्यंत मुजुमदार आणि सरपंच हे दोघे कसे, त्यांचं सत्य काय आहे हे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. बाकी बघूयात काय होतं. पुरे आता गप्पा. जेवून घ्या बरं आधी. काल टसका लागला. हे घे, हे घे. मला डचकन जीभ चावली माझी. मालतीचा फोन आहे, थांब. नशीब माझा फोन तरी उचलला. एकतर आपण फोन करायचा नाही आणि माझा उचलायचा नाही. इकडे मी एकटी आहे. बाळबाबांची वाट बघत असेल याची काहीच पडली नाही तुम्हाला ना? अहो, हे तर एक्साइटिंग दिवस असतात. नंतर बाळ जन्माला आला की सगळेच लाड करायला असतात. पण हाच खरा आई बाबांचा चान्स असतो. मालू माझी जीभ चावली. जीभ काय सुचत नाहीये बोलायला? जी अडखळली. तुम्हाला माहितीये ना मला अंधाराची किती भीती वाटते. एकतर तुमच्या हाताची उशी लागते मला. आणि काय हो, तुम्हाला पण अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे ना? मग तिकडे कशी झोप लागते हो? की मिळाली तिकडे कोणी नटमोगरी? मालू अगं माईक म्हणतो जरा. मी निघते इथून. काय काय सुरू आहे तुमचं? अहो, कोण आहे तिकडे? कुणाचा आवाज होता हा? आमचा आवाज होता. अगं त्याच्याकडनं जीभ चावली गेली तर त्याचा मोबाईल मी उचलला. सॉरी देतो त्याला. एक मिनिट. मग मालू माझी जीभ चावली. जीभ जरा थांब. अहो, काय आहे? म्हणजे तुम्ही सगळे तिथेच होता इतका वेळ? ऐकत होतो नाही, अजूनही ऐकतोय. बरोबर तुमचं चालू दे. आम्ही चल सुंदर. अरे कशाला जातो? थांब ना, आम्ही जातो उठून.